सुप्रभात मित्रांनो, कसे सगळे. आम्ही तुमचा विचार बसले तुमचं स्वागत करतो आपल्या व्ही लॉस 706 या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ता वाजले जवळजवळ 11:30 आणि आम्ही आता इथून निघतो आहे पँगॉन्ग लेकसाठी. तर असं काय आमचं रूम आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. साईडला बेल आहे का त्याला प्रेस करायला विसरू नका. तुमच्या बाहेरचा पर व्ह्यू दाखवतो मी, बघू शकता. असा काय व्ह्यू आहे आणि करण पॅकअप करते. करणला जुगाड झाला आहे बाटलीचा. करण जुगाड दाखव. जुगाडच जुगाड. आणि आपली डॉमी रेडी आहे. तर आम्ही तर पॅकेजिंग झालेली आहे का, बाईक लोड झाली. आम्ही आत्ता एक्झॅक्ट आहोत बिस्किटमध्ये आहोत. आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. ब्रेकफास्ट करतो आणि तसंच आम्ही पँगॉन्गसाठी क्विक निघून जाऊ. करणचं पण बघा सेटअप. हा जुगाड मेन झाला आहे. 10 लिटर पेट्रोलसोबत काय टेन्शनच नाही. तर आता जिथे आम्ही बिस्किटला राहिलो होतो ना, त्यांचंच रेस्टॉरंट आहे खाली. मस्त हॉटेल आहे द बारले. खरंच व्हिजिट करा कधी आलेत तर. समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला भाई, एक नंबर. बघू शकता ना भाई एकदम. तर मस्त बघू शकतो उपमा आलेला आहे. आणि उपम्यापासून सुरुवात करू कारण की हलका फुलका ठेवू. जास्त हेवी काय खायचं नाही आपल्याला. ट्राय करतो मी कसं आहे. एक नंबर, सिरियसली एक नंबर. खाण्यापिण्यात थोडासा फरक पडला. 2 दिवस लिटरली जेवतच नाही आहे. सकाळी आत्ता मी उपमाचा नाश्ता करून निघालोय. रात्री पण जेवण झालेलं नाही आहे. आय होप मी लगेच आमच्याकडे दादाला मेसेज केला का असं असं आहे म्हटलं. त्याने लगेच मला व्हॉट्सअपला गोळ्या वगैरे पाठवल्या. जाऊन मला लगेच चेक करून घेतले गोळ्या. सो आता आपण आपल्या प्रवासाला निघालोय. वाजलेला हा 1. आणि जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा आपण प्रयत्न करू. आता इलेक्ट्रॉलचं पाणी ठेवलेलं जाय सोबत मी कंटिन्यू घेत राहीन. आता साधं पाणी पिणारच नाही. बघू शकतो समोरचा व्ह्यू. नाही आपलं स्वागत केलेलं आहे दुपारच्या जवळजवळ 1 वाजल्याच्या खरखरीत उडाणात स्वागत केलेलं आहे आपलं. हो नो, रोज तुम्ही चुकीच्या टायमाला निघताय. तो बोलतोय रोज तुम्ही चुकीच्या टायमाला निघताय. अभी घूमने आए हैं, घूम के रह जाएंगे. तर आता आपण निघालोय नुब्राकडून. म्हणजे डिस्किट मध्ये आपण होतो राहायला. नुब्रामध्ये आपल्याला रूम्स अवेलेबल नाही भेटला तर मी डिस्किटला आलो. डिस्किट मधून आपण निघालेलो होते म्हणजे आपल्या पँगॉन्ग लेक कडे. खूप सुंदर प्रवास असेल आजचा. मी तर लिटरली काल टॉप बॉक्स काढलाच नाही गाडीवर ना. फक्त एक बॅग काढली. ती पण काढायची इच्छा नव्हती पण म्हणून काढतो. एक नॉर्मल बॅग फक्त काढणार होतो कारण मी जे कपडे होते आपली डेली यूजच्या वरती छोटी बॅग घेतलेली. बाकी आपला सेटअप तर आहे. बघू शकता सुंदर असं विहंगमय दृश्य जे आपल्याला रोजच बघायचं आहे. कारण की इकडे याच गोष्टी सुखाच्या लागतात. आता तुम्हाला दिवसा क्लिअर दिसेल समोरची दगड कसली मोठी मोठी आहेत जी लँडस्लाइड होऊन खाली येतात. ही समजा दगड तुमच्या गाडी समोर किंवा तुमच्यावर आदळली तर काय होईल अवस्था. तर काहीतरी काम, रोडचं काम चालू आहे. तर रोडचं काम चालू आहे बघू शकता. आणि आपण जाऊ शकतो. आपल्याला काही हरकत नाही. बघू शकता समोर कसलं भारी वाटते. तिथून आपण आलेलो आहोत आणि तिथं आपल्याला जायचं आहे. तिथून आपल्याला घ्यायचं राईट आणि आपल्या मार्गाला. तर जस्ट जेरिकॅन मध्ये पेट्रोल घेतले आपल्याकडे सध्या साधारण 5-5 लिटर 4.5 लिटर पेट्रोल आहे. सध्या 9 लिटर पेट्रोल आहे स्टॉकला.
गाडी फुल आहे. 19-20 गाडी थोडी खाली झाली. गाडीत मी भरत नाही बसलो कारण की ऑलरेडी भरलेलं होतं पेट्रोल कालच. तर आता बघू पॅंगॉंगच्या दिशेने आपण आपला प्रवास चालू ठेवू. काही मित्रमंडळी जी भेटली तर रायडर्स ती पण सुद्धा आहे सोबत. ती मागेच आहेत का पुढे गेली देवाला माहिती. आणि 139 किलोमीटर पॅंगॉंग लेक आहे. आणि असं काही समोर परत तोच दुसरं आपण जे इथून आलो त्याच रोडला रिटर्न चालू आहे. फक्त त्याच्या आधी एक 3 किलोमीटर वरती आपला लेफ्ट आहे. समोर जो दिसतोय तुम्हाला खारदुंगला टॉप आहे. आपल्याला इथून 3 किलोमीटरवर आपल्याला लेफ्ट घेऊन पॅंगॉंग साठी जायचं आहे. सो नुब्रा व्हॅली खूप सुंदर होती. बिस्किट खूप चांगलं होतं. बिस्किटला एक फोटो मिस केला मी फक्त. ठीक आहे चलता है. पण बिस्किट तो आ गए खलसार. आता मी खलसारला आहोत. आपण ते कसे वरून आलो खारदुंगला वरून आपण काल नुब्राकडे गेलो आणि इथून आपल्याला जायचंय पॅंगॉंग कडे. सो खारदुंगलावर येणारे असे खाली येतील आणि इथून यू टर्न घेतील आणि आम्ही बघा पॅंगॉंग कडे लेफ्ट घेत आहोत. पॅंगॉंग लाईक 116 किलोमीटर. पण इथे जास्त तर होते बाबा. वाळूच वाळू. खूप गरम होते असं वाटतं आता. बघू शकता दगड रस्त्यावरती कशी पडलेली आहेत. बघा 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 कसलं खाली आले बघा. साला पुळण कशी रे वरती जाते डोंगरांमध्ये. म्हणजे विचार नाही करू शकत. बघा इकडे पुळण आणि इकडे दगड माती. इकडे परत पुळण. पुळण म्हणजे एकदम पण बारीक नाही ती हलकी अशी थोडीशी. हो इच्छो गावात. आणि शोकवाडी जवळ आपण फोटो काढणार आहोत. करंट थांबला पाहिजे. ही जी आहे तुमच्या समोर ती शोक व्हॅली व्ह्यू पॉइंट आहे. आणि फायनली आपण आलेलो आहोत ते म्हणजे शोक व्हॅली कडे. बघू शकता फायनली शोक व्हॅली आपण बघतोय. हा आमचा मित्र भेटला मला. फायनली आपण आलेलो ते म्हणजे शोक व्हॅली व्ह्यू पॉइंटला. ही मॉन्क व्ह्यू पॉइंट बघू शकता. ही जी वाहती शोक रिव्हर. कसला भाई नजारा आहे एक नंबर. काही फोटो क्लिक केले काही फॉरेनर होते ते सुद्धा ते पण बोलले की आम्ही तुझ्याच फोटो काढू शकतो का. 100% ते सुद्धा फोटो काढलेले आहेत. आणि हा आमचा करण भाई बघू शकता सुंदर असा नजारा. या बिलो बेंगलोर आहे मित्र. या ब्रिजचं काम चालू आहे आता त्यामुळे आपल्याला थोडं खालून जावं लागणार आहे. थोडीशी ऑफ रोडिंग. हम तो गड़बड़ वाले रास्ते नहीं बराबर चल रहे. राइट साइड से नीचे आ गए. राइट साइड से एक साइड में वेट ज्यादा आ गया. तर आता आपण करत आहोत रिव्हर वॉटर क्रॉसिंग चालू आहे आपली पहिली. दुसरी तर बघू शकता असा रोड जातोय. त्या रोडचं काम चालू आहे. तर पण मस्त वॉटर क्रॉसिंग भेटलेली आहे आपल्याला.
उह! एक नंबर. बघू शकता पूर्ण ग्लेशियरचं पाणी खाली येते. एवढूशा ताससाठी एवढी कसरत घ्यावी लागली आपल्याला. ओहो नाईस. तर वॉटर क्रॉसिंग खूपच मोठी होती आणि मजा पण आली. पाय भिजलेत पूर्ण, पण काय हरकत नाही, चुकून जातील. ऍडव्हेंचर साठी इतकं काय होऊन जातं, मान्य आहे तेवढं. आणि बघू शकता इकडे घरं अशा पद्धतीची घरं आहेत. मातीचं बांधकाम, दगडामातीचं बांधकाम आणि बाहेरून प्लास्टर, अशा प्रॉपर्टीज आहेत. कारण गरम वाटतं खूप आतमध्ये. आणि आतमध्ये परत उडांचं काम. आणि समोर आपल्या आलेला आहे टनल. मस्त काढलाय एंड पॉइंट, भारी एकदम. तर पण आतमध्ये लाईट्स नाहीत, तर एन्जॉय करू व्ह्यू. तरी पण समजेल किती मोठा आहे. जास्त मोठा नसेल माझ्या मते, तरी बघू. हा एवढूसा. हा तरी पण मस्त मजा आली. बघू शकता इकडे सुद्धा दगड खाली आलेली आहेत. ही अशी डोंगर आहेत बारीक बारीक दगडांची. खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक राव. तर बघू शकता असं 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 व्ह्यू आहे एकदम भारी. क्या रोड आहे रे बाबा. काही सेकंड पण करे तू बाबा. कसला लय भारी आहे बाबा. आणि आम्ही पास काढलेले आहेत, अजूनपर्यंत कुठे मला चेक नाही केले पास. आय होप कुठेतरी पास चेक करतील, कारण मी काढून काहीतरी उपयोग होते बाबा. 400 रुपये पास काढलेत, दोघांचे 800 रुपये पास आहेत. ओहो अल्ले आले बबले. कपले 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 कपले. बॉम्ब चिकी 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 बॉम्ब चिकी. रेत 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 रेत. कंट्रोल टाकायचा आणि जायचं आरामात. तुकडुक 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 तुकडुक. तर रायडर्सचा ग्रुप आपला भेटलेला आहे, बघू शकता. हाय. खूप मोठा ग्रुप आहे, बघू शकता. कसला रोड आहे राव बाबा. असा 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 राम 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 करत जायचंय. क्रूज करायला भारी येईल. शोक आहे 51 दुर्बू 168 बँगॉंग 109 शक्ती. आणि इथे सावट, इकडे ऊन. काय भाई, सेम. तिकडे ऊन तिकडे सावट. नजारा वाळूवाली डोंगर, डिझॉर्ट. वाळूवाली डोंगरा, डांगडा डांगडा. आणि वाऱ्याचा प्रवाह असा इकडून आहे, असा हेल्मेट पूर्ण असं दबतय. काय राव, हाताला रिलॅक्स भेटत ना, क्लास. आणि एक गोष्ट सांगायची राहिली कालची. काल आम्ही जिथे रूम बघत होतो ना बिस्किटला, तर एक ठिकाणी प्रॉपर्टी बघितली का मी, मस्त प्रॉपर्टी होती. हे बघा झाड झाड बघा, कसलं वाटतंय राव, एक नंबर. आणि अशी एकदम बघा ना एवढ्या ह्याच्यात मस्त घर एक. हा तर सीन असा झाला का, तिथे रूम बघितली तर ती आवडली, पण कन्फर्म करना तेवढ्यात त्या काकूने सांगितलं का रात को लाइट नहीं रहता है 9 बजे के बाद. मैं क्या बात कर रहे हो, तो इधर लाइट नहीं रहता है, डायरेक्टली सुपर लाइट आता है. म्हटलं बाप रे. एक नशीब ते सांगितलं. मग आम्ही थोडं ते सांगितलं पुढे जा, पुढे तुम्हाला हॉटेल मिळतील चांगले जे सोलार्स वगैरे आहेत. तर तसंच आम्ही थोडं पुढे आलो होतो बारले, तिथूनच एक 50 मीटर 100 मीटर अंतरावरती आहे. वारा खतरनाक वारा आहे बाबा, अख्खा हलतोय भाई, एवढा वारा आहे. ओहो, जागे जागेवरती चेंजेस हो निसर्गात, जागे जागेवरती चेंजेस.
कसले खडीची खडीच नुसती खडी हो, खतरनाक. हे असलं एक निघाला जाम झाला हो, काय टेन्शन नाही, कडक. हो भावांनो, बघा तुमचा भाऊ कुठं आला आता, लडाख मध्ये. पॅंगॉंग लेक 94 किलोमीटर, म्हणजे अजून 5-10 किलोमीटर एक्स्ट्रा, कारण की हे कमीच दाखवतात. आणि हे बघा कडक कडक, एक नंबर. काय मजा आहे राव. अशी साईडला डोंगर, इकडे नदी, आणि इथून आम्ही. आणि स्लो डाऊन, कारण की थोडासा पुढचा पॅच खराब आहे. शोक रिव्हर. इथं रस्त्यांची चालू आहेत काम, आणि त्यात असं वरती बघितलं का हवा टाईट, खाली बघितलं तरी हवा टाईट. कामगार बसले रस्त्याचे, ते पण हाय करतायत. त्यांना पण बरं वाटतं. अनोळखी माणसं, अनोळखी जगणी, थोडं माणूस ओळखतं पण आला पाहिजे. कसलं वाटतंय बघा. इच्छी दगड आली तर हाला कापला माझा, डायरेक्ट नदीत पावाला. करण शेट पाय टेकत टेकत येते. तर बघू शकता आपण ठिकसेल आहोत, आणि हा पॅंगॉंग लेकचा व्ह्यू. ओ कसला वाटेल. तिथे फोटो काढले, तिथनच आपण निघालेलो आहोत. चला, वाजलेले जवळजवळ 3:30. सुंदर असा बारीकसा रोड, खतरनाक व्ह्यू बघा. आणि इथून जायचं आपल्याला हा ब्रिज क्रॉस करून. ब्रिजचं नाव काय आहे नाही माहिती. एक नंबर. खालून बघा शोक रिव्हर वाहते, आणि आपण वरून चाललोय. ही शोक रिव्हर काय म्हणजे बर्फाचं पाणी किती येत असेल, बर्फ किती प्रमाणात असेल. खानतीन. आणि हे असल्या भल्या मोठ्या डोंगरांच्या मधून प्रवास करत आपण बघू शकता. इकडून रोड काय आहे, इकडे रोड. क्या सीन बेडो, क्या सीन आहे. कडक, एक नंबर ना. अरे आणि इथून बघू शकता कसलं मोठं पात्र आहे नदीचं. आणि हा व्ह्यू एन्जॉय करा भावानो. वा वा, कसली दगड, डोंगर डोंगर दगड, एक नंबर. सिरियसली एक नंबर, एकच नंबर, एकच नंबर. आणि बघू शकता कसला भारी नजारा आहे. हो हो, पक्की ऑफरोडिंग, पक्की ऑफरोडिंग. त्यात ही हिरवी हिरवी झाडं पुळणीमध्ये, आणि ह्या अशा सुंदर निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करणं भाई हृदयाला भेटणारी गोष्ट आहे. इकडे झाडं बघू शकता, एक नंबर. बघा बघा, आम्ही 1 वाजता निघालेलो, पण मॅपवरती मॅपच्या किलोमीटरच्या हिशोबाने टाही दाखवा तुम्हाला टायमिंग. पण भाई ऍक्च्युअल रोड कंडिशन व्हेरी बॅड. यालाच तर खरी थ्रिलिंग बोलतात ना. ह्याच गोष्टीला, या ऑफरोडिंग साठी आपण लिहायला येतो. त्यामुळे आताच बघा, मी 1ला निघालो, मग 3.5 तास दाखवते, जवळजवळ 3.25 तास झाले. आमचा अजून काय पॅंगॉंगला पोहोचायचा पत्ता नाही राव. अजून 50 किलोमीटर.
50 नाही पण 40 किलोमीटर 100% असेल. खाका खाय खाका 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 खाका. आणि हे बघा ना कसली दगड, अरे नुसती दगड आणि मातीच आहे, सटकली तर संपला विषय, एक जरी पडला तरी काम 25. म्हणून इथे थांबण्यात अर्थच नाही भाव. बघा 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 कसलं वाटते. आणि हा छोटूसा ब्रिज, मी वरती का बघतोय, दगड एक पण नको खाली यायला. ए बरंबा, इकडे ऊन प्युअर जाणवते. आता बघ ऊन हाय, म्हणजे आज असं वाटतंय ऊन हाय घेतला आम्ही अंगावरती आपल्या. आता 2 दिवस ते उन्हाचा पत्ताच नाही, ऊन हाय तरी जाणवत नाही. व्हेरी व्हेरी शॉर्ट रॉड और स्लिपरी रॉड. और एक ब्रिज इकडं भाई, अशीच ब्रिज आहे पण सगळीकडे. सोनमार्गला जा, इकडे कुठे कुठेही जा, ब्रिज तुम्हाला भाई ह्याच टाईप मध्ये भेटत. नो कंस्ट्रक्शन, ओनली लोखंड लोखंड. आई बीम डालो निकल जाओ, खत्म, टाटा बाय बाय. ना एकदा ऑफ रोडिंग वाला पॅच. ऑफ रोड ऑफ रोड. कसला मोठा ग्रुप आहे बघा ना भाई बायकर्सचा. मोठा ग्रुप आहे बघा, केवढा मोठा. मिनिमम 100 बायकर्स. 100 बायकर्स. एक नंबर भाई. आणि इथलं प्रेझेंट वेदर आणि समोरचं वेदर तुम्ही बघू शकता. माझं वॉच कुठे राहिलं, मला मला ते लेहलाच राहिलं माझं वॉच, कारण की मला कालपासून माझं वॉच नाही मिळत. मागापासून थांबायचं आहे, कारण अजून आलेलं दिसत नाही. पण ह्या रोडला काय थांबणार, पुढे जाऊन थांबतो. तर परत बघू शकता, हा वाला पॅच तुम्ही बघू शकता. फ्रेश टाइम नंतर आता हे दृश्य बघतोय आपण, आणि करंट सुद्धा आलेला आहे. तर हलका हलका पाऊस सुरू झालाय, पण नको, हवा पाऊस नको. आणि वरती आय थिंक स्नो फॉल होतोय आज. खाली ऑफ रोडिंग नाही भेटली ना, घ्या ऑफ रोडिंग करा. वनली ऑफ रोडिंग ना, वनली ऑफ रोडिंग. आणि बघू शकता ही वॉटर क्रॉसिंग, खतरनाक अशी वॉटर क्रॉसिंग आहे. एक नंबर तुझी कंबर शिकी शिकी. फायनली वॉटर क्रॉसिंग झालेली आहे. मस्त मस्त. काय माहोल आहे माहोल. तर असा काय रूट आहे, पूर्ण रोड असाच आहे, झिग झॅग झिग झॅग झिग झॅग. बघू शकता, बघू शकता कसला भारी दगड आहे. ओहो क्या नजारे हे ब्रो. आईच्या गावात कसलं पाणी वाहते बघितलं का खाली. कडक कडक भाई, सीनच सी. म्हणजे जेवढ्या मेमरीज मी कलेक्ट करेन तेवढ्या कमी आहेत. प्रत्येक ठिकाण, प्रत्येक कॉर्नर मेमोरेबल आहे. ओ हो बाय, एन्जॉय एन्जॉय दिस सीन ब्रो. गेम ओव्हर. नाहीतर इथे कुठल्याच प्रकारची घाई नाही करू शकत माणूस.
कारण की डायरेक्ट खाली, डायरेक्ट वरती. आता काय ते पॅंगॉंग 55 किलोमीटर, आणि इकडे तुम्ही शोक कडे जाऊ शकता परत. हा ट्रकवाला गाडी चालवले राव, एक नंबर. टाडाडाडाडा. बघितलं, टाडाडाडाडाडा. पॅंगॉंग मध्ये पण लागले आपले स्पीड कॅमेरा होता, लक्षात नाही. मेजर 76-70 असं काहीतरी होतं. पूर्ण भाई बटालियन, भाई पूर्ण इंडियन आर्मीचं काय माहिती, इंडियन आर्मी. पॅंगॉंग 40 किलोमीटर अजून तांग असते चांगला सरळ. तर इथे थांबू आपण, करण भाईची वाट बघू. तर करणने मला विचारलं तुझा फोटो पडला का स्पीडला, मी पडला. तर करण पण स्पीडला फोटो पडलेला आहे. बघू आता पावत्या कशा येतात त्या. तर इथून घ्यायचं आपल्याला यू टर्न. तर अशा सुंदर ठिकाणी आपण थांबलोय आणि फोटो काढू इथे आपण थोडेसे, आणि प्लस पुढे जाऊ. कारण की आता पॅंगॉंग अजून 22 किलोमीटर आहे आपल्याला. साधारणतः 6:30 वर वाजतील. एक 5 मिनिटात फोटो काढू इथले आणि निघून जाऊ. जसं जसं पॅंगॉंग जवळ चाललोय ना आपण, तसं तसं गालठा वाढायला चाललाय. चांगलीच थंडी लागते आता. बघू शकता आपण समुद्र किनारी आलोय. सेम सेम समुद्र गेला, म्हणजे वाळूच वाळू, आणि कडक वाळू एकदम कडक. आपल्या समुद्राचं पाणी आपलं आल्यावरती एक बेस तयार होतो कडकवाला. आणि हे समोर दगड दगड. भाई फील करो फील, भावना एक नंबर. धीरे चलाओ गाडी, रास्ता है पहाडी. क्या बात है. क्या बघू शकता पॅंगॉंग लेकचा पहिला व्ह्यू पॉइंट, एक नंबर भावना. पॅंगॉंग लेक इथून स्टार्ट होत आहे. हा इथून जो पॅंगॉंग लेक सुरू होतोय ना भाई, तो अगदी 173-175 किलोमीटर चायनामध्ये गेलाय भाई तो किलोमीटर. एवढा मोठा लेक आहे, आणि सगळ्यात उंचीवरचं खारं तळ आहे. विचार केला, सगळ्यात उंचीवरचं सॉल्टेड वॉटरचं तळ आहे, खारट पाण्याचं तळ. बघू शकता. तर इथून पॅंगॉंग लेकची सुरुवात होते. इथून बघू शकता, इथून आय थिंक इथून स्टार्ट होते पॅंगॉंग लेक. खाली पोबरांग गाव आहे. तर हा समोर असं दृश्य आहे, बघू शकता. पॅंगॉंग लेक जस्ट एंट्री करतो आपण, तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथे आपण सुद्धा आलेलो आहोत. आपण एक्झॅक्टली अशा पॉइंटवर आलेलो जो पॅंगॉंग लेक जवळ सुरू होतो, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टॅच्यू जवळ. असं अंग भरून आलो हा पॉइंट बघितल्यावरती. तर भावांनो, कसलं मोठं तळ आहे, आणि इथे आपण सम फोटोज व्हिडिओज काय काढू शकतो. जब लाईफ आउट ऑफ कंट्रोल हो तो खूप करके गोल. All is well. तर इथं आपण काही फोटो काढायला आलोच. 3 गेट्स पॉइंट, तिथे समोर पण पॉइंट आहे, पण आपण इथे काढू.
तर आता फोटोज वगैरे काही क्लिक केले आणि आपण निघालोय पुढच्या मार्गाला. आपण पोहोचलो पॅंगॉंग जवळ. थोडस बघू स्पांगमिकला जातो मी. रूमचं काय होतं, जसं रूम भेटतंय तसं आपण डायरेक्टली रूमवर गेल्यावरती भेटू. तोपर्यंत बाय. डायरेक्टली आपण रूमवरती भेटू आता. आणि त्याचबरोबर बघू शकता समोर सुंदर दृश्य. मागाशी थंडी नव्हती, ह्याच कारणाने आपण टेंट सोडून दिला. नको रे बाबा टेंट, इथे नंबर घेऊ मुनलँड कॉटेज. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत ते म्हणजे स्पांगमिकमध्ये शेवटचं गाव आहे. इथून डायरेक्ट मान विलेज. बघू शकता संध्याकाळचे वाजले जवळजवळ 7:50 म्हणजे 8च वाजलेत. 8 वाजलेत तरी उजेड तुम्ही बघू शकता किती उजेड आहे. त्याचबरोबर आम्हाला इथे होमस्टे भेटला आहे डिस्किट खानस्कार म्हणून. आम्ही पर डॉमेट्री घेतले कारण की रूम्स कुठेच अवेलेबल नाहीत. तर डॉमेट्री घेतले पर पर्सन 900 रुपीज. ते 800 बोलले जातात. बघू. आणि असा काय व्ह्यू आहे. ही अशी रूम आहे बघू शकता. या सगळ्या रूम्स गेलेले आहेत. आणि इकडून काय आमचा रूमचा इंट्रो असा होतोय. आय होप रात्री कोणीच नाही येणार. एवढा जुगाड आम्हीच वापरू शकतो. तो वाला बेड घेतलाय. आय होप देवा कोणालाच नको पाठवूच रात्रीचा. आणि बघू शकता व्ह्यू, काय सुंदर व्ह्यू आहे. आल्या ब्लँकेटमध्ये घुसलो, फुल थंडी रावस. आणि हे बघा इकडची छत बघ अशी आहेत, अशी लाकडा सगळीकडे तुम्हाला अशी छत भेटणार. आणि वरती मातीची लेअर. स्लॅब हा विषय क्वचित इथे बघू शकता. आणि हा आमचा डॉमेट्री रूम. आय होप कोणी येऊ नको दे, बरा होईल. सो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय.